सरकारी लाडक्या बहिणींवर आता कारवाई होणार आहे आणि पात्र नसताना लाभ घेतलेल्यांवर कारवाई होणार आहे। महिला व बालविकास विभागाकडून या संदर्भातली एक यादी जाहीर झाली आहे आणि 1183 महिलांची नावे संबंधित विभागांना देण्यात आली आहे। संबंधित विभाग आता अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई करणार आहे। राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये 1183 महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। दोषी ठरलेल्या या संबंधित महिला कर्मचारी यांच्याकडून रकमेची वसुली केली जाणार आहे। ती रक्कम वसूल केली जाणार आहे आणि त्यांना शिक्षा म्हणून वेतनवाढ रोखली जाऊ शकते, पदोन्नती रोखली जाऊ शकते किंवा सेवेमधून काढूनही टाकलं जाऊ शकतं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आता सरकारी योजनेचा लाभ जर या सरकारी बहिणींनी घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे, त्यांची पदोन्नती सुद्धा रोखली जाऊ शकते असं कळतंय। काय नेमके तपशील येतात? अनुपमा, हे केवळ ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषदांना दिलेले निर्देश आहेत, परंतु अशाच प्रकारचे निर्देश हे सर्व विभागामध्ये दिले गेले असल्याची माहिती त्या संदर्भात मिळते आणि त्यामुळे ज्या ज्या विभागामध्ये अशा प्रकारच्या लाभ घेतलेल्या सरकारी महिला कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र शासन सेवा नियमाअंतर्गत ही कारवाई होणार आहे। आणि त्या संदर्भातला जी यादी जी आहे ती महिला बालविकास विभागानं संबंधित सर्व विभागांना पाठवलेली आहे आणि त्याचबरोबर त्या संदर्भातला कारवाईचा अहवाल जो आहे तो परत मागवलेला आहे की या संबंधित महिलांवर तुमच्या विभागानं काय कारवाई केली आणि या संदर्भात पुढे जाऊन काय आणखी होऊ शकतं या संदर्भात अहवाल मागवला गेलेला आहे। त्यामुळे नक्कीच येत्या काळामध्ये ज्या सरकारी नोकरीमध्ये आहेत परंतु लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना या संदर्भातल्या कारवाईला आता सामोरं जावं लागू शकतं। ठीक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।